महायुतीमध्ये वाद होईल असं कुणीही बोलू नये असं अजित पवार यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे। महायुतीमध्ये वाद होईल असं कुणीही बोलू नये। ज्यांच्या विभागामध्ये सदस्य संख्या कमी असेल त्याला विश्रांती देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। ते नांदेडमधील भाषणामध्ये बोलत होते। हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळं महायुतीतल्या तिन्ही पक्षात वाद होतील असं माझ्या प्रवक्त्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी बोलता कामा नये। त्याच्यामध्ये हे बोलणं टाळलं पाहिजे। काही पक्षाबरोबर वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचं काडर कसं चांगल्या पद्धतीनं काम करतं, ज्या ज्या पक्षात जे जे चांगलं असेल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न माझ्या राष्ट्रवादीच्या सहकार्यांनी केला पाहिजे। माझं स्पष्ट मत आहे, ज्या प्रमाणामध्ये पक्षाचा विस्तार व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये तो झाला नाही। त्याकरता आपल्याला ती वाढ वेगाने करायची आहे। त्याकरता प्रयत्न करावे लागणार आहेत। जर कोणी पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा सेलचे कोणी अध्यक्ष ह्याच्यात कमी पडले तर तिथं त्यांचा फेरविचार केला जाणार आहे। कुणाला अपमानित करण्याकरता मी बोलत नाही।